फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गुरुदेव या चॅनलवर. मित्रांनो, हा पेपर सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021चा आहे. ओके, जो की दिनांक 6 मार्च 2022 रोजी पार पडलेला आहे. हा आहे पेपर क्रमांक 1, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी असा हा पेपर आहे. याचा मित्रांनो आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायापैकी फारसी व मराठी अशा दोन शब्दांतील शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या सामासिक शब्दाचा पर्याय निवडा. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. ओके, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी विधाने वाचा. दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधानाचा पर्याय निवडा. यामध्ये मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, प्रश्न क्रमांक 3, हापूस हा शब्द कोणत्या परदेशी शब्द प्रकारातील आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पोर्तुगीज. हापूस हा शब्द पोर्तुगीज प्रकारातील आहे. ओके, प्रश्न क्रमांक 4, पुढील वर्णांपैकी कोणता वर्ण मराठीमध्ये अर्धस्वर नाही असं हे म्हणते. ठीक आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अवर्ण. प्रश्न क्रमांक 5, दिलेल्या पर्यायापैकी लेखन नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे ते सांगा. ओके मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त क बरोबर. फक्त क बरोबर म्हणजेच पूर्वपीठिका. ओके, क. लेखन नियमानुसार प्रश्न क्रमांक 6, लेखन नियमानुसार कोणता शब्द चुकीचा आहे असं यामध्ये विचारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे फक्त क, उहापोह. ओके, याचा ऑप्शन आहे फक्त क, उहापोह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, शाहिरी वाङ्मयामध्ये शृंगार रस भरपूर आहे आणि वीररसही तुडुंब भरलेला आहे. या वाक्यातील विधेय विस्तार कोणता ते ओळखा. ओके मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त अ, तुडुंब. ओके, फक्त अ, तुडुंब. प्रश्न क्रमांक 8, योग्य जोड्या जुळवा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे आपण जोड्या लावायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ख गटाशी आपण जोड्या लावण्याचा प्रयत्न करू. म्हणजे काय सांगतं की ते अ ची जोडी 3ला आहे. ओके, ठीक आहे, पर्याय क्रमांक 3ला. ब ची जोडी 2ला. ओके, क ची जोडी 1ला आणि ड ची जोडी 4 या ऑप्शनला आहे. ठीक आहे. हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट, काकांनी हाकांनी नभ भरिले जाय सुरांच्या निनाद तो कानी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रूपकातिशोक्ती. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 10, अभ्यस्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, गारीगार हा अभ्यस्त शब्द आहे. प्रश्न क्रमांक 11, दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा. देशी शब्द कोणता असेल यामध्ये? तर मित्रांनो, हा यामध्ये झोप हा शब्द देशी शब्द आहे. दिलेल्या वाक्यातील
प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज दिवसभर सारखे गडगडते. गडगडते याचा आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे भावकर्तृक. प्रश्न क्रमांक 13, विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करा. मित्रांनो, आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या देशाला विसरणार नाही. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहे. प्रश्न क्रमांक 14, विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अकर्मक क्रियापद. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा, त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहा, असं यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. आपण स्वतःच्या स्वभावाविरुद्ध केव्हा वागतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वतःचं वागणं बदलतो तेव्हा. ओके, 16वा प्रश्न आहे, जॉन ग्रेच्या मते आपण तात्पुरतं दुष्ट होण्याचा प्रयत्न केव्हा करतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्याला दुखवावं असं मनात येतं तेव्हा. प्रश्न क्रमांक 17, सुडाचं समाधान हे खरं समाधान नसतंच असे का म्हटले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे कारण तो प्रश्न आयुष्यभर छळत राहतो. प्रश्न क्रमांक 18, आपले स्वाभाविक वागणे कसे असावे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सद्भावनेकडे कल असणारे. प्रश्न क्रमांक 19, उतार्यास योग्य शीर्षक काय असेल? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आतला आवाज. विसावा प्रश्न पहा, प्रयोगासंदर्भात खालील विधाने वाचा व दिलेल्या पर्यायातून अचूक विधानाचा पर्याय निवडा. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब, क आणि ड बरोबर. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते शब्द सिद्ध शब्द नाहीत? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक. प्रश्न क्रमांक 22, ऐनवेळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द प्रकारचे उदाहरण आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फारसी उपसर्ग घटित. प्रश्न क्रमांक 23, षटकर्णी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय कोणता असेल? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे. प्रश्न क्रमांक 24, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ व संकेतार्थ हे 4 प्रकार कोणत्या शब्दजातीचे आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे सर्व क्रियापदे आहेत. प्रश्न क्रमांक 25, योग्य जोड्या जुळवा. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त अ आणि क ही बरोबर जोडी आहे, बाकी सर्व चूक आहेत. अ आणि क ही बरोबर जोडी आहे. ओके, प्रश्न क्रमांक 26, चूज द करेक्ट सेंटेन्स. ओके, हे काय सांगतं की योग्य पर्याय निवडा. ओके मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नन ऑफ द अबोव. प्रश्न 27, इन द वर्ड डिसेंटरी द वर्ड DYS इज ए. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ग्रीक प्रिफिक्स. प्रश्न क्रमांक 28, फिल इन द ब्लँक. आय डॅश डॅश इंग्लंड लास्ट ऑगस्ट. ओके,
मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हिजिटेड. आय व्हिजिटेड इंग्लंड लास्ट ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 29 फिल इन द ब्लँक्स. शी हॅज सेव्ड हार्ड अँड नाऊ हॅज डॅश डॅश मनी. ओके मित्रांनो या ABC ज्यांचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुढचा प्रश्न पहा. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 31 पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटल्स. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 मॅच द फॉलोइंग. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आपण जोड्या लावूया. ए ची जोडी 2 ला, बी ची जोडी 1 ला, सी ची जोडी 4 ला व उरलेली जोडी ही 3 ला लागेल. प्रश्न क्रमांक 33 द स्पॅरोज वूड कम इन टू हिज हट अँड पिकअप द क्रम्स ऑफ फूड फ्रॉम हिज हँड. मित्रांनो याचं उत्तर आहे की आन्सर ऑप्शन म्हणजे काय असेल यामध्ये. ठीक आहे मित्रांनो याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 33 याचं उत्तर आहे 3. ह्या मॉडल ऑक्झिलरी आहेत. 34वा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर इन्क्लुडेड इज आर और नॉट इन्क्लुडेड इन रोडेंट्स. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी ओनली. पस्तीसावा प्रश्न पहा मित्रांनो. अ सेज सेज इट इज डिव्हिनिटी दॅट विल शेप माय एंड. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ सेज से दॅट इट इज डिव्हिनिटी दॅट विल शेप हिज एंड. प्रश्न क्रमांक 36 ही वूड रॅदर डाय दॅन इन्व्हॉल्व इन द वल्गर अँड करप्ट ॲक्टिव्हिटीज. मित्रांनो अंडरलाइन्ड वर्ड्स इन दिस सेंटेन्स डिनोट. म्हणजे अंडरलाईन केलेला वर्ड काय दर्शवतोय आपल्याला याचा पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ चॉईस ऑर प्रेफरन्स. 37वा प्रश्न पाहूया. पॉइंट आउट द सेंटेन्स विच हॅज इनकरेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शी वॉज कन्फाइंड विथ हर बेड विथ डेंग्यू इन द पास्ट फोर्टनाइट. प्रश्न क्रमांक 38 फिल इन द ब्लँक. इट वॉज अ डॅश डॅश ओकेजन. ओके मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मोमेंटस ओकेजन. 39वा प्रश्न पाहूया. इन द फॉलोइंग सेंटेन्सेस 2 मेन क्लॉजेस आर लिंक्ड विथ डॅश डॅश. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कंजंक्शन्स. पुढचा प्रश्न पॅसेजचा आहे. मित्रांनो पॅसेज तुम्ही रीड करून घ्या. आपण थेट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40 व्हॉट डू मेनी पीपल थिंक अबाउट स्टॅम्प. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए अँड बी ओनली. ए बी ओनली. ओके स्टॅम्प कलेक्टिंग हॅज डॅश डॅश. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नो लिमिट्स. ओके
व्हॉट अट्रॅक्शन, प्रश्न क्रमांक 42, व्हॉट अट्रॅक्शन इज इन्व्हॉल्ड इन कलेक्टिंग न्यू स्टॅम्प्स. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43, वी ऑल सीक समथिंग टू डू इन अवर डॅश डॅश. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44, विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट मेन्शन्ड इन द पॅसेज. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सी ओनली. प्रश्न क्रमांक 45, फाइंड आउट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ओके टू बी यूज्ड इन ब्लँक स्पेस ऑफ द सेंटेन्स. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, काय सांगते, आयदर सीता और अमिता फॉरगॉट टू टेक डॅश डॅश पासपोर्ट, म्हणजे हर पासपोर्ट. प्रश्न क्रमांक 46, आयडेंटिफाय द नाउन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. आय एक्सपेक्ट टू गेट प्राइज. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, टू गेट अ प्राइज. प्रश्न क्रमांक 47, आयडेंटिफाय द कंपाऊंड कंजंक्शन्स इन द गिवन सेंटेन्स. ही वॉक्स ॲज दो ही इज स्लाइटली लेम. ओके मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48, फिल इन द ब्लँक डॅश डॅश वी शाल गेट अ रिप्लाय इन 2 days. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49, चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50, पॉइंट आउट द सेंटेन्सेस विच डू नॉट हॅव प्रॉपर आर्टिकल्स. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑल ऑफ द अबव. मित्रांनो, पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये